नमस्कार. आजचा विषय 10,000 कॉन्टॅक्ट्स पण संकटात फोन उचलणारा एकही नाही. व्यवसायात मोठं नेटवर्क नाही, मोठा ट्रस्ट जिंकतो. एक मोठ्या बिझनेस कॉन्फरन्समध्ये लोक त्याच्या भोवती गर्दी करत होते. हातात शेकडो बिझनेस कार्ड्स, लिंकेड वर हजारो कनेक्शन्स, इंस्टाग्रामवर लाखो व्ह्यूज. तो स्वतःला यशस्वी समजत होता. पण फक्त 6 महिन्यांनी त्याच्या कंपनीवर आर्थिक संकट आलं. त्याने एकामागून एक फोन केले. भाऊ, थोडी मदत हवी आहे. सर, पेमेंट थोडं पुढे ढकलता येईल का? आपण पार्टनरशिप बद्दल बोललो होतो. फोन वाजत राहिले, पण उत्तर आलं नाही. त्या दिवशी त्याला एक गोष्ट समजली. त्याच्याकडे कॉन्टॅक्ट खूप होते, पण रिलेशनशिप्स नव्हती. आपण सुद्धा आज हाच खेळ खेळतोय. फॉलोवर्स वाढवायचे, नेटवर्किंग इव्हेंट्स अटेंड करायचे, बिझनेस कार्ड्स गोळा करायचे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे, लिंकेड वर कनेक्ट व्हायचं. पण एक प्रश्न कधी विचारतो का? यातील किती लोक माझ्यावर खरंच विश्वास ठेवतात? कारण विसिबिलिटी आणि क्रेडिबिलिटी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लोक तुम्हाला ओळखतात याचा अर्थ ते तुमच्याकडून विकत घेतीलच असं नाही. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात तेव्हा व्यवसाय सुरू होतो. मला दोन उद्योजक आठवतात. पहिला प्रत्येक नेटवर्किंग इव्हेंट मध्ये दिसायचा. नेहमी व्यस्त, नेहमी नवीन लोक, नेहमी नवीन अपॉर्च्युनिटी. त्याच्या डायरीत एकही रिकामा दिवस नव्हता. दुसरी उद्योजिका फार कमी कार्यक्रमांना जायची, पण प्रत्येक ग्राहकाचं नाव तिला माहित होतं. सप्लायरच्या अडचणी तिला माहित होत्या. कर्मचाऱ्यांच्या घरात काय चाललंय हेही तिला माहित असायचं. ती कमी लोकांना भेटायची, पण प्रत्येक भेटीत विश्वास कमवायची. 5 वर्षांनी मार्केट डाऊन झालं. पहिल्या उद्योजकाचे ग्राहक दुसरीकडे गेले. सप्लायरने क्रेडिट बंद केलं. कोणी रेफरल दिलं नाही, कारण नातं फक्त व्यवहाराचं होतं. दुसऱ्या उद्योजकेचं काय झालं? ग्राहक म्हणाले, पेमेंट थोडं उशिरा देऊ, पण तुमच्याकडूनच घेऊ. सप्लायर म्हणाला, काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत. एक मेंटरने तिची नवीन इन्व्हेस्टरशी ओळख करून दिली. तिने कोणती जादू केली होती? काहीच नाही. ती फक्त वर्षानुवर्षे विश्वास जमा करत होती. जसा बँकेत पैसा जमा करतो, तसाच रिलेशनशिप अकाउंट भरत होती. व्यवसायात मार्केटिंग लोकांना तुमच्यापर्यंत आणतं, पण ट्रस्ट लोकांना तुमच्या सोबत ठेवतं. एक व्हायरल पोस्ट, एक मोठा अवॉर्ड, एक भारी प्रेझेंटेशन यामुळे अटेन्शन मिळू शकतं, पण लॉयल्टी ती रोज कमवावी लागते. प्रत्येक वेळेवर दिलेलं काम, प्रत्येक पाळलेलं प्रॉमिस, प्रत्येक प्रामाणिक कन्व्हर्सेशन, प्रत्येक वेळेस घेतलेली जबाबदारी, हेच तुमचं खरं ब्रँडिंग असतं. आज सोशल मीडियावर प्रत्येक जण परफेक्ट दिसतो. परफेक्ट ऑफिस, परफेक्ट लाईफस्टाईल, परफेक्ट सक्सेस स्टोरी. पण ग्राहकांना परफेक्ट लोक नको असतात. त्यांना ऑनेस्ट लोक हवे असतात. जे चूक झाली तरी मान्य करतात, जे डिले असेल तर आधी सांगतात, जे प्रॉब्लेम लपवत नाहीत. कारण लोक परिपूर्णतेवर प्रेम करत नाहीत, लोक प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतात. आणि इथेच बहुतेक उद्योजक चूक करतात. ते प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक अपॉर्च्युनिटी पकडायचा प्रयत्न करतात, प्रत्येक क्लायंट घ्यायचा प्रयत्न करतात. पण टाइम मर्यादित आहे, एनर्जी मर्यादित आहे, अटेन्शन ही मर्यादित आहे. मोठे बिझनेस सगळ्यावर लक्ष देत नाहीत. ते योग्य लोकांवर जास्त लक्ष देतात, कारण डेप्थ नेहमी क्वालिटीपेक्षा जास्त व्हॅल्यू निर्माण करते.
आज संध्याकाळी फक्त 3 गोष्टी करा. पहिली, तुमच्या टॉप 5 ग्राहकांची यादी लिहा. दुसरी, त्यापैकी एका व्यक्तीला काही विकण्यासाठी नाही तर फक्त विचारण्यासाठी फोन करा, तुमचं काम कसं चाललंय. आणि तिसरी, स्वतःला आरशात बघून एक प्रश्न विचारा, लोक माझ्या बिझनेसला ओळखतात की लोक माझ्या बिझनेसवर विश्वास ठेवतात. कारण व्यवसायाचा खरा ग्रोथ ग्राफ फॉलोअर्सने मोजला जात नाही, तो मोजला जातो संकटाच्या काळात तुमच्या सोबत उभे राहणाऱ्या लोकांच्या संख्येत. मोठं नेटवर्क तुम्हाला प्रसिद्ध करू शकतं, पण खोल रिलेशनशिप तुम्हाला अजेय बनवतं. धन्यवाद.